मराठी, ते धडक ते धडक. नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर. सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. ईश्वरपूर ते वाघवाडी फाट्यावर असलेल्या लॉजवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ईश्वरपुरातील वृंदावन लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. पोलिसांनी या धडक कारवाईत 20 वर्षाच्या पीडित महिलेसह ईश्वरपुरातील 3 तरुणांना अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे. ईश्वरपूर नगर परिषदेच्या निवडणूक काळात अनेक ठिकाणी अवैध धंद्यांना अक्षरशः ऊत आल्याचे दिसून येत होते. पोलीस या अवैध धंद्यांवर कारवाई करणार का, असा प्रश्न देखील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून विचारला जात होता. मात्र निवडणुका संपताच ईश्वरपूर पोलिसांनी धडाकेबाज कारवाईला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. ईश्वरपूर ते वाघवाडी फाट्यावर असलेल्या वृंदावन लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारी सायंकाळी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष सांगलीचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या पथकाने ईश्वरपुरातील वृंदावन लॉजवर छापा टाकला. यावेळी संशयित अभिजित बळवंत पाटील वय 33 राहणार संभाजी चौक ईश्वरपूर, अमोल शामराव फारणे वय 35 वर्षे राहणार तिरंगा चौक ईश्वरपूर आणि परशुराम भास्कर हांडे वय 30 वर्षे राहणार दत्तनगर कामेरी रोड ईश्वरपूर या 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पश्चिम बंगालची रहिवासी असलेल्या 20 वर्षीय पीडित महिलेकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याप्रकरणी या 3 गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या धडक कारवाईनंतर ईश्वरपूर परिसरातील अवैध व्यावसायिकांचे धाबे मात्र आता चांगलेच जणांल्याचे बोलले जात आहे. जिओ मराठी, ते धडक ते धडक.